बागपत येथील गावातील शेतकरी प्रभा शर्मा आपल्या शेतात शेती करत होते. अचानक त्यांना जमिनीतून कोणीतरी ठोठावत आहे असा भास झाला. त्यांनी गावातल्या लोकांना कळवलं. गावकऱ्यांनी मिळून खोदकाम सुरू केलं. यावेळी त्यांना समोर जे दिसलं त्याने ते हादरले. एक दोन नव्हे तर तब्बल 106 मानवी हाडे त्यांना दिसली. त्यांनी तात्काळ प्रशासनाकडे धाव घेतली. प्रशासनाने पुरातत्व खात्याला कळवलं आणि सुरू झालं त्या जागेचं सर्वेक्षण. पुरातत्व खात्याने तेथे खोदकाम सुरू केलं. त्यातून आणखी काही वस्तू जमिनीतून बाहेर येत होत्या. यमुना नदीपासून 8 किलोमीटर अंतरावर सिनौली गाव आहे. या गावातच ही घटना घडली आहे. सिनौली गाव सुमारे 4000 बिघामध्ये पसरलं आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 11000 आहे. त्यात जटांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तर ब्राह्मण दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय दलित आणि मुस्लिम कुटुंबही या गावात आहेत. शेतकरी प्रभा शर्मा यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय पुरातत्व खात्याच्या टीमने त्या शेतात उत्खनन सुरू केलं. टीमला आधी 106 मानवी हाडे सापडली. त्यांची कार्बन डेटिंग केली असता हे सांगाडे 3000 वर्षांहून अधिक जुने असल्याचं आढळून आलं. आणखी उत्खनन केलं असता तिसऱ्या टप्प्यात त्या टीमला मोठं यश मिळालं. यामध्ये अनेक अद्भुत गोष्टी पाहायला मिळाल्या.